माझे नाव श्लोक आहे. मुंबईत माझे स्वतःचे छोटे हॉटेल होते. माझ्या मागे पुढे कोणीच नव्हतं. 5 वर्षांपूर्वी मी इथे मुंबईला नोकरी करायला आलो. त्यानंतर काही दिवसांनी देवाने माझे नशीब असे बदलले की मी इथे स्वतःचे छोटे हॉटेल उघडले. माझे आयुष्य इथे चांगले चालले होते. माझे आईवडील मला एकटं सोडून या जगातून निघून गेले होते. माझे काही नातेवाईक होते जे मुंबईत राहत होते. मुंबईमध्ये आल्यानंतर मी माझ्या नातेवाईकांच्या ओळखीने एका ठिकाणी छोटी मोठी नोकरी करू लागलो. थोड्याच कालावधीत मी खूप प्रगती केली आणि माझे स्वतःचे पंचतारांकित हॉटेल होते, जे फक्त माझे मालकी हक्काचे होते आणि मी स्वतः त्या हॉटेलचा मालक देखील होतो. कुठलेही टेन्शन नसल्यामुळे माझे आयुष्य छान आणि शांततेत चालले होते. माझ्या हॉटेलमध्ये 8 मुलं काम करायची. ते सर्व स्वयंपाक बनवायचे आणि मी त्यांच्यावर लक्ष ठेवत असे. माझे हॉटेल छोटे होते, पण इथले जेवण खूप चविष्ट होते. माझ्या हॉटेलवर दूरदूरवरून लोक जेवण करायला यायचे. मला माझे आयुष्य सर्वात जास्त आवडू लागले, कारण देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चालले होते. माझे वय आत्ता 28 वर्ष झाले होते. मला लग्न करून माझ्या कुटुंब पुढे न्यायचे होते, पण आजपर्यंत मला एकही मुलगी आवडली नव्हती. तसेच माझे कोणत्या मुलीवर प्रेम नव्हते. मग एक दिवस मी माझ्या हॉटेलमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तेव्हा मला एक मुलगी दिसली. ती मुलगी मला पहिल्या नजरेतच आवडली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी दिसत होती. ती माझ्यासमोर बसली होती आणि मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघत होतो. ती का अस्वस्थ दिसत होती हे आश्चर्यकारक होते आणि त्यात तिला काय समस्या असेल असा विचार मी करत होतो. विचित्र गोष्ट अशी आहे की माझा तिच्याशी काहीही संबंध नव्हता किंवा ओळख पण नव्हती, पण तिच्याकडे पाहून ती अडचणीत आहे असे मला जाणवले होते. ती मुलगी बेचैन झाली आणि मला विनंती करत विचारू लागली, सर, मी खूप लाचार मुलगी आहे. मला तुमच्या हॉटेलची माहिती मिळाली म्हणून मी इथे आले आहे. तुम्ही मला कामावर घेऊ शकता का? प्लीज सर, मला तुम्ही नकार देऊ नका आणि मला नोकरी द्या. मी इथे खूप लांबून आले आहे. मला इथून निराश होऊन जायचे नाही. माझ्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे लोक जेवायला यायचे आणि शिवाय माझ्या हॉटेलच्या संपूर्ण स्टाफमध्ये पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये एकही महिला नव्हती. मला वाटले की जर मी तिला नोकरी दिली तर मला तिची जबाबदारी उचलावी लागेल आणि हे माझ्या हॉटेलच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मला येथे कोणत्याही मुलीला नोकरी द्यायची नाही. इतक्या मुलांमध्ये ती एकच मुलगी होती. माझ्या हॉटेलचे नाव बदनाम होऊ नये म्हणून मी तिला नोकरी देण्यास स्पष्ट नकार दिला होता, कारण मी तिला नोकरी द्यायला हरकत नव्हती. परंतु माझ्या हॉटेलचे काही नियम होते आणि मी या हॉटेलचा मालक होतो. त्यामुळे माझी इच्छा त्या मुलीला कामावर ठेवण्याची होत नव्हती. या मुलीला इथे कामावर ठेवल्यानंतर काही त्रास होणार नाही हे कसे शक्य आहे? ती मुलगी पुन्हा पुन्हा मला, सर, काही शक्यता आहे का ते तुम्ही पहा. मी खूप असह्य आहे आणि मी खूप अपेक्षा घेऊन इथे आले आहे. तिचा असा निरागस चेहरा पाहून आणि असे निरागस शब्द ऐकून माझे मन गोंधळून गेले, कारण प्रत्येक माणूस वाईट नसतो. मला वाटले मला तिची मदत करावी लागेल. मी तिला ठीक आहे म्हणालो आणि तिला मी माझ्या हॉटेलचे सर्व काम समजावून सांगितले. सोबतच मी तिला सांगितले होते की तू इथे किती वेळ काम करणार आहेस. मी तिला भाजी कापणे आणि मसाले दळण्याचे काम सांगितले होते. तसे तर मी इतर कामांसाठी स्वयंपाकी कामावर ठेवले होते. माझे बोलणे ऐकून ती मुलगी खूप खुश झाली आणि पुन्हा पुन्हा मला म्हणाली, खूप खूप धन्यवाद सर तुमचे. मी खूप असह्य आहे. एक असह्य मुलीची मजबुरी तुम्हाला समजली. मी म्हणालो, तुझ्या असह्यतेबद्दल पुन्हा पुन्हा तू माझ्याशी बोलू नकोस. मला तुला लाजवायचे नाही. मी तुला मदत करू शकलो म्हणून मी तुला मदत केली आहे. मग मी तिला 1 महिन्याचा पगारही ॲडव्हान्समध्ये दिला. माझ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मला सांगितले की सर, तुम्ही या मुलीला इथे नोकरी देऊन चांगलं काम केलं नाही आणि त्यात तुम्ही तिला पहिल्याच दिवशी 1 महिन्यांचा पगारही ॲडव्हान्स दिला आहे. काही लोक खूप लोभी असतात. सर, तुम्ही बघा, असं होऊ शकतं की ती मुलगी उद्या कामावर येणार नाही आणि तुमचे पैसे घेऊन ती पळून जाईल. परंतु ती मुलगी दुसऱ्या दिवशी कामावर आली आणि त्यानंतर तिने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. ती सतत काम करत होती. वेळेवर यायची आणि वेळेवर घरी जायची आणि आता तिला माझ्या हॉटेलमध्ये काम करून 1 महिना पूर्ण झाला होता. 1 महिना पूर्ण होताच तिने मला एक विचित्र विनंती केली. तिने मला सांगितलं, सर, मला आत्ता पैशांची गरज आहे.
म्हणून त्या मुलीने मला असे काम करण्यास सांगितले, जे ऐकून मला धक्का बसला. मी त्या मुलीला काही पैसे दिले. तेव्हा ती म्हणाली, नाही, मला त्यापेक्षा जास्त पैसे हवे आहेत. तुमची इच्छा असेल तर मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. मला समजले आहे की तुमचे लग्न झाले नाही, त्यामुळे मी एक दिवस तुमची पत्नी बनून तुमच्यासोबत राहायला तयार आहे. त्या मुलीकडून हे सर्व ऐकून मला मात्र धक्का बसला, कारण ती मुलगी हे सर्व काय बोलत होती. मी तिचा हात धरून तिला ऑफिसच्या आत नेले आणि मग मी तिला फटकारले. मी तिला म्हणालो, हे कसलं फालतू बोलत आहेस तू? तुला लाज वाटत नाही का? पैशासाठी तू इतकी खाली पडली आहेस का, जेणेकरून तू मला स्पष्ट शब्दात सांगत आहेस? तिने मला तिचे नाव अनामिका सांगितले होते. तिने सैल कपडे घातले होते आणि तिने सलवार कमीज घातला होता. तिच्या डोक्यावर दुपट्टा पण होता आणि ती दिसायला खूपच सुंदर होती. माझ्या हॉटेलमध्ये ती काम करू लागली. माझ्या बोलण्याने तिला खूप अपमानित वाटलं आणि त्यानंतर ती मला कधीच चुकीची बोलली नाही. पण एके दिवशी ती किचनमधून धावतच बाहेर आली. मी किचनमध्ये गेलो काय झालं हे पाहण्यासाठी. तेव्हा सगळी मुलं आपापल्या कामात व्यस्त होती. मी त्या मुलांना विचारले की अनामिका अशी धावत बाहेर का गेली? तुम्ही तिला काही त्रास दिला नाही ना? तेव्हा ते मुलं म्हणू लागले, नाही सर, आमच्यापैकी कोणीच काही केलं नाही, पण ती घाबरून पळून गेली. त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असा मला संशय आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत कामावर आली. तेव्हा मी तिला विचारले, काल तुला काय झाले होते? तू अशी का पळून गेलीस? तेव्हा ती म्हणाली की तुमच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काळ्या रंगाच्या नोकराचे नाव मला माहिती नाही, पण त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. मला समजले की ती कोणाबद्दल बोलत आहे. माझ्या हॉटेलमध्ये काम करणारा काळ्या रंगाचा मुलगा, ज्याचे नाव रोहन होते, त्याच्याबद्दल ती बोलत होती. मी तिला म्हणालो की तुला पूर्ण खात्री आहे का? ती म्हणाली, हो, मी माझे काम बाजूला उभी राहून करत होते आणि तेव्हाच तो मुलगा काहीतरी उचलण्याच्या बहाण्याने परत परत माझ्याजवळ यायचा आणि मला धक्का मारून तो निघून जायचा आणि तो मला म्हणायचा, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे. आणि मग आज त्याने परत तेच काम केले आहे. आज त्याने जबरदस्तीने माझा हात धरला आणि माझ्या कमरेला त्याने हात लावला. मी रोहनला फोन करून विचारले की त्याने हे कृत्य केले आहे का? अशा लोकांमुळे प्रत्येक स्त्री सन्मानाची भाकर कमवण्याऐवजी चुकीचे कामं करण्याच्या दिशेने जाते, कारण जिथे त्या स्त्रिया सन्मानाने काम करत आहेत तिथेही त्या स्त्रिया सन्मानांपासून सुरक्षित नाहीत हे त्यांना कळते. मग त्या स्त्रिया तेच काम करतात. तुझ्यासारखे पुरुष त्यांना वैशालयाकडे ढकलतात. तेव्हा रोहन म्हणाला, सर, ती मुलगी स्वतः माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मी काहीच केलं नाही. सर, गेली 3 वर्ष मी तुमच्यासोबत इथे काम करत आहे आणि या मुलीला इथे येऊन 3 महिनेही झाले नाहीत, तरी तुम्ही तिचे म्हणणे मान्य केले आहे आणि तुम्ही माझं ऐकून काही घेत नाही. रोहनसुद्धा बरोबरच बोलत होता. पण नंतर दुसऱ्या एका मुलाने माझ्या निदर्शनास आणून दिले की हा मुलगा चुकीचा आहे, कारण त्याने परत त्या मुलीला त्रास देणे सोडले नाही. मग मी लगेच ठरवलं की मी त्याला नोकरीवरून काढून टाकेन. मी रोहनला म्हणालो की मी तुझं जे काही आजपर्यंतचं पेमेंट आहे ते तुला फायनली देऊन टाकतो. तू इथून निघून जा. आणि त्यानंतर तो मुलगा माझ्या हॉटेलमधून निघून गेला. पण जाताना तो मला म्हणाला, सर, या मुलीमुळे तुम्ही मला कामावरून हाकलले आहे. ही मुलगी एक दिवस तुम्हाला तिचे खरे रूप नक्कीच दाखवेल. तुम्हाला कळेल की मी बरोबर होतो आणि ती मुलगी चुकीची होती. मी त्याला हॉटेलमधून हाकलून दिले होते हे उघड आहे, त्यामुळे त्याला माझी प्रशंसा करता आली नाही. म्हणून तो तिथून तिच्याविषयी वाईट बोलून निघून गेला. पण संध्याकाळी माझ्या मुख्य स्वयंपाकीने मला येऊन सांगितले की साहेब, या मुलीला इथे ठेवून तुम्ही चांगले काम केले नाही, कारण यापुढे असे प्रकार इथे होतच राहतील. एका तरुण आणि सुंदर मुलीने त्या मुलांसोबत काम करणे यात काही विनोद नाही. आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे की इथे काम करणारे सर्व लोक परदेशी आहेत आणि ते त्यांच्या पत्नीपासून दूर आहेत. काही 4 वर्षांपासून त्यांच्या घरी गेले नसतील, काही 6 वर्षांपासून गेले नसतील, काही 8 वर्षांपासून गेले नसतील. अशा परिस्थितीत एखाद्या सुंदर मुलीने त्यांच्यासोबत काम केले तर नक्कीच काहीतरी घडेल. मी म्हणालो, कसल्या गोष्टी बोलता?
एखाद्या पुरुषाचे स्वतःवर इतके नियंत्रण नाही का की तो आपल्या पत्नीला भेटला नाही तर कोणत्याही स्त्रीवर हात टाकेन? माझे बोलणे ऐकून तो माणूस शांत झाला आणि म्हणाला, साहेब, तुम्हाला अजूनही पुरुषांबद्दल काही माहिती नाही. या जगात असे अनेक पुरुष आहेत जे केवळ आपल्या पत्नीवरच समाधानी नसतात, तर इतर महिलांवरही लक्ष ठेवतात. बायको असूनही ते दुसऱ्यांशी लग्न करतात आणि त्यांच्या बायकोला काहीच कळत नाही. मी म्हणालो की पुरुषांना लग्न करण्याची परवानगी आहे, त्यामुळे त्यांनी केवळ चुकीच्या कारणांसाठी पुन्हा लग्न करत असल्याची वक्तव्य करू नये आणि कोणत्याही पुरुषाने आपल्या पहिल्या पत्नीची फसवणूक करू नये. जर त्याने काही मजबुरीने दुसरे लग्न केले तर तिने त्याला पाठिंबा द्यावा आणि त्या स्त्रीने काहीही चुकीचे करू नये. जर मी अनामिकाला त्या मुलापासून सुरक्षित ठेवलं असेल तर मी यापुढेही तिचं रक्षण करेन. माझ्या मनात अनामिकाबद्दल प्रेमाची भावना नसती तर मी तिला या कामासाठी कधीच ठेवले नसते किंवा तिच्यासाठी मी माझ्या जुन्या नोकराला कामावरून काढून टाकले नसते, हे निश्चित होतं. परंतु मला तिच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. तिचं लग्न झालं होतं का? तिला आईवडील आहेत का? की इथे काम करण्याची तिची काही मजबुरी होती? शेवटी ती इथे काम का करत होती? हे सगळं मला तिला हळूहळू विचारावं लागेल आणि जर ती कुमारी असेल तर मला तिच्याशी लग्न करायचे होते आणि तिच्यासोबत मला माझे आयुष्य घालवायचे होते. मला असे वाटले नाही की तिचे लग्न झाले आहे, कारण तिला पाहून असे वाटत नव्हते की ती विवाहित आहे. ती तरुण आहे. तिचं वय 22 वर्षांच्या आसपास असेल. ती एक लहान मुलगी होती. रात्री हॉटेलमध्ये काही अन्न उरले की ती जेवण पॅक करून सोबत घेऊन जायची. एक दिवस भल्या पहाटे तिने तिच्या घरून माझ्यासाठी काहीतरी तयार करून आणले होते. याबद्दल तिने कोणाला विचारले होते की नाही माहिती नाही, पण काहीही असले तरी मला गोड पदार्थ खूप आवडतात याची तिला योग्य कल्पना आली होती. ती म्हणाली की मी तुमच्यासाठी एक गोड पदार्थ तयार केला आहे. तुम्ही मला खूप मदत करतात, त्या बदल्यात मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, म्हणून मला वाटलं तुमच्यासाठी काहीतरी गोड बनवावं. मी म्हणालो, तू खूप छान केलं. तिने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी खीर तयार केली होती. मी खीर चाखताच तिला म्हणालो की तू ही खीर खूप छान बनवली आहेस. मला खूप आवडली. तुझ्या हातात जादू आहे. मी म्हणालो, माझ्या हॉटेलवरही अशीच खीर बनव. यासाठी मी तुला वेगळे पैसे देईन. मी तिला चांगल्या पगारावर कामाला लावले होते आणि तिला जास्तीचे पैसेही मी द्यायचो. हॉटेलमधले स्वयंपाकीसुद्धा तिला टिप्स वगैरे देत असत. हॉटेलमधून उरलेले अन्नही तिने घरी नेले, पण तरीही ती नेहमी उदास आणि काळजीत दिसायची आणि मला तिची समस्या कळत नव्हती. एक दिवस मी तिला विचारलं, काय झालंय? कसली काळजी करत आहेस? तर तिने मला काही सांगितले नाही. ती म्हणाली, माझी गोष्ट ऐकून तुम्ही काय करणार? आता एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा विचारू शकत नाही आणि विनंती देखील करू शकत नाही. नाहीतर समोरच्याला वाटेल की मला कळत नाही की त्याला माझी गोष्ट का जाणून घ्यायची आहे. त्यामुळे मी तिला पुन्हा एकही प्रश्न विचारला नाही. एके दिवशी खूप मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस एवढा मुसळधार होता की हॉटेलच्या दिशेने कोणीही येत नव्हतं आणि सगळीकडे पाणी तुंबलं होतं. काही ग्राहक बसमध्ये बसून आले होते, पण नंतर ते ग्राहक निघून गेले. हॉटेल बंद व्हायला अजून 1 तास बाकी होता. मी सर्वांना सुट्टी दिली होती. मी म्हणालो की तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी जा. खूप दिवसांनी पाऊस पडला आहे. पाऊस जास्त पडेल की नाही माहिती नाही, कारण त्या भागात पाऊस फारच कमी होता. आता हळूहळू लोक आपापल्या वस्तू घेऊन तिथून निघू लागले. अनामिका पण निघून जात होती. तेव्हा मी तिला दारातून बाहेर जाताना पाहिलं. मी स्वतः हॉटेलमध्ये बसलो होतो. आज जरा हिशोब करू असे मला वाटले. 1 तासानंतर मला पण घरी जायचे होते, पण हे पाहून मला आश्चर्य वाटले. ती परत हॉटेलमध्ये आली होती, म्हणून मला वाटले कदाचित तिचे काही सामान विसरली असेल. पण माझ्या ऑफिसमध्ये आल्यावर तिने दरवाजा आतून बंद केला. मी तिला म्हणालो, हे काय करत आहेस तू? तिला काय हवं आहे याची मला थोडीशी कल्पना असतानाच ती म्हणाली की मला पैशांची नितांत गरज आहे. मी ऐकलं आहे की तुम्ही अविवाहित आहात. तुम्ही अजून लग्न केलेलं नाही. मी म्हणालो, तुला हे सगळं कोणी सांगितलं? तेव्हा ती म्हणाली, लोक आपापसात बोलत होते. मी ते ऐकले होते. तुमची इच्छा असेल तर पत्नी तिच्या पतीसाठी जे काम करते ते मी करू शकते. मी 1 दिवसासाठी तुमची पत्नी होऊ शकते. मला माहिती आहे की यामुळे तुम्ही माझ्यावर रागावणार, पण मी खूप असहाय्य आहे. आता मला पैशांची नितांत गरज आहे, म्हणून कृपया मला थोडे पैसे द्या. मी त्या बदल्यात सर्व काही करण्यास तयार आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.
कारण याआधीही ती असंच माझ्याशी बोलत होती. तेव्हा मी तिला खूप फटकारले होते. मला ज्या मुलीशी लग्न करायचे होते तीच मुलगी मला अशा ऑफर्स देत होती, तेही रात्रीच्या वेळी, जेव्हा या हॉटेलमध्ये मी आणि तिच्याशिवाय इतर कोणीच नव्हतं. आपल्या आवडीच्या मुलीच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यावर माणूस काय विचार करतो? साहजिकच त्या व्यक्तीला वाटेल ती मुलगी बरोबर नाही. पण तिच्या दिसण्यावरून ती फारच निरागस दिसत होती. आता ती स्वतःच माझ्यासमोर असं बोलत असल्यामुळे माझे मन फिरत होते. मी तिचा हात धरून तिला हॉटेलच्या खोलीत नेले. मी म्हणालो, ठीक आहे, तुला पैसे हवे आहेत ना? तेव्हा ती हो म्हणाली, पण तिच्या डोळ्यात अश्रूही होते. मी तिला म्हणालो, तुला कोणाला पैसे द्यायचे आहेत? त्यामुळे तुला 1 दिवसासाठी माझी पत्नी व्हायचं आहे. मला तुला काही दिवस माझी पत्नी बनवायचं आहे, तर चालेल का? पण त्या बदल्यात तुला भरपूर पैसे मिळतील. सुरुवातीला ती हो म्हणाली, पण काही वेळाने मी तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करताच ती ढसाढसा रडायला लागली आणि जमिनीवर बसली. ती मला रडत म्हणाली, माझ्या घरी एक व्यक्ती खूप आजारी आहे. नंतर अचानक ती माझी माफी मागू लागली. ती म्हणाली, मला जाऊ द्या, प्लीज सर, मला जाऊ द्या. मी हे काम करू शकत नाही. मला क्षणभर काहीच समजले नाही. पण नाही, मी हे करू शकत नाही. मी पण माघार घेतली होती. खरे तर तसे करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला तिच्या फिलिंग्सचे नुकसान करायचे नव्हते. आता तिचा आत्मविश्वास जागृत झाला होता. मी म्हणालो, आता सांग, तुझी कशी काय मजबुरी आहे की तू हे सगळं करायला तयार झालीस? आणि कृपा करून तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. ती म्हणाली की मी आत्ता तुम्हाला काही खोटं बोलणार नाही. तुम्ही माझ्यासोबत या. मी किती असहाय्य आहे हे तुम्हाला दिसून जाईल. मी माझी कार बाहेर काढली आणि अनामिकाला विचारलं, तुला माझ्याबरोबर येण्यास काही हरकत नाही ना? तेव्हा आम्ही दोघं गाडीत बसलो आणि आता ती मला रस्ता दाखवत होती आणि आम्ही जात होतो. वाट खूप दूर जात होती. आम्ही लोकवस्तीपासून खूप दूर आलो होतो. मला थोडी भीती वाटू लागली होती की मी एक हॉटेल मालक आहे आणि ही मुलगी माझ्याकडे येते आणि मला नोकरीची गरज असल्याचं सांगते आणि नंतर तिच्या दिसण्याने ती मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. मग ती मला चुकीचे काम करण्याची ऑफर देते आणि आता ती म्हणते की मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. हा सगळा तिचा प्लॅन असेल का? शक्य आहे की सर्व काही एका प्लॅननुसार ती करत असेल आणि तिला मला जाळ्यात अडकवायचे असेल, जिथे ती मला घेऊन जात होती. माझ्याकडून सर्व काही हिसकावून घेण्याचा ती प्रयत्न करत असेल का? माझ्या खिशात काही पैसेही होते. माझ्याकडे 2 महागडे मोबाईल होते. जर हे सर्व तिने माझ्यापासून हिसकावून घेतले तर? कोणाला माहिती असते की मी तिच्याबरोबर जात आहे तर बरे झाले असते. आता पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे चालत जाणे शक्य झाले नसते. आजपर्यंत मला तिच्याबद्दल असे काही वाटले नव्हते, पण आजच मला हे सर्व का आठवत होते? कारण पावसात कोणी बाहेर जात नाही. अशा 1000 वेगवेगळ्या गोष्टी माझ्या मनात येत होत्या. या गल्लीतल्या पहिल्या घरासमोर गाडी थांबवा, असं अचानक म्हटल्यावर मी माझ्या विचारातून बाहेर आलो. हे घर मला खूप छोटं वाटत होतं. घराच्या भिंती पक्क्या होत्या, पण वरून छप्पर मातीचं होतं. ती पण गाडीतून खाली उतरली आणि आम्ही घरात गेलो. घराची परिस्थिती बघून इथे गरिबीचं राज्य आहे अशी कल्पना आली. घरात काहीच नव्हतं. समोर काही मुलांची तुटलेली खेळणी पडलेली दिसत होती. मला समजले की ही मुलगी विवाहित आहे आणि तिला मुलं आहेत. पण जेव्हा ती कामावर आली तेव्हा तिने मुलांना सोबत आणले नाही. कदाचित ती तिच्या मुलांना घरी सोडत असेल. मुलांच्या वस्तू तिथेच पडलेल्या दिसत होत्या, मात्र मुलं कुठेच दिसत नव्हते. तिथे काही खेळणी होती. त्या खेळणीवर खूप धूळ जमा झालेली दिसत होती. पण कदाचित मुलं खोलीत असतील. तिने मला खोलीत नेले, पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण त्या खोलीच्या आत बेडवर एक माणूस पडलेला होता, ज्याचे अर्धे शरीर असह्य होते, पण तो जिवंत होता. आणि काही विचित्र हातवारे करत तो अनामिकाला विचारू लागला की हा माणूस कोण आहे. अनामिकानेही हातवारे करून त्याला सांगितले की हे माझे सर आहेत. मी जिथे काम करते त्या हॉटेलचे ते मालक आहेत. मग तिने त्या माणसाच्या अंगावर घोंगडी टाकली आणि ती त्याला पाणी प्यायला देऊ लागली. त्यानंतर तिने त्या माणसाला औषधही दिले आणि मग तिने मला बाहेर येऊन तिच्यासोबत बसण्यास सांगितले. मी तिच्या खोलीतून बाहेर आलो होतो. इथे एक खोली होती आणि बाहेर फक्त एक छोटंसं अंगण होतं. एक छोटीशी जागा रिकामी होती आणि तिथे मी खुर्चीवर बसलो. मी विचार करू लागलो की घरात लहान मुलांची खेळणी पडलेली दिसत आहे.
पण मला ते लहान मूल कुठेच दिसले नाही. तेवढ्यात अनामिका बाहेर आली आणि माझ्यासमोर एका छोट्या स्टूलवर बसली. ती मला म्हणाली, सर माझे घर कसे आहे, तुम्हाला आवडले का? मी तिला सांगितले, तुझे हे घर खूप छान आहे. मग तिने आत पडलेल्या माणसाबद्दल मला सांगितले. तो माझा नवरा आहे. हे ऐकून माझ्या मनात असलेला आशेचा आरसा चकनाचूर झाला. कारण मला तिला माझी बायको बनवायचं होतं आणि ती आधीच विवाहित असल्याचं निष्पन्न झालं. तिने सांगितलं की माझे पती आजारी आहेत आणि मी त्यांच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहे. मी म्हणालो, हो, मी पाहिलं आहे, तू खरंच खूप लाचार आहेस. तुझ्या नवऱ्याची अशी अवस्था का झाली आहे? यावर अनामिका म्हणाली की त्याचे काय झाले हे मला माहीत नाही. मी म्हणालो, तुला काय म्हणायचं आहे? तुला माहिती नाही तुझ्या नवऱ्याला काय झाले आहे? ती म्हणाली, मी त्यांच्याशी लग्न केलं तेव्हाही ते असेच होते. मी म्हणालो, काय म्हणत आहेस? तू अशा व्यक्तीसोबत लग्न का केलं? आणि लग्न होऊन किती वर्ष झाली? अनामिका म्हणाली, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहे. हो, तो आजारी आहे. आता त्याचा अर्धांगवायू वाढला असून आता त्याच्या पायालाही अर्धांगवायू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याला नीट ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही. पण त्यांचा एक हात अजूनही काम करतो. त्याने आपल्याजवळ एक काठी ठेवली आहे, जी काठी त्याच्या बेडजवळ ठेवली आहे आणि त्याला हाताच्या बोटाने धरून तो राग आल्यावर मला हातवारे करून हाक मारतो. मी त्याच्यासमोर बसते आणि तो मला काठीने मारायला लागतो. म्हणूनच मी हे सैल कपडे घालते, जेणेकरून माझ्या अंगावरील माराचे वन इतर कोणालाही दिसू नये. माझ्या अंगावरच्या जखमा मोजायला कोणी बसलं तर सकाळ व्हायची. हा माणूस मला खूप छळतो. अनामिकाचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातही पाणी आले. मी म्हणालो, तरीही तुला या दुष्ट माणसाची इतकी दया आणि काळजी आहे? तू त्याला का सोडत नाहीस आणि त्याच्यासाठी पैसे का जमा करत आहेस? आणि या माणसासाठी तू माझ्यासोबत एक रात्र राहण्यासाठीही तयार होतीस. अरे, तू त्याला का मारत नाहीस? अशा लोकांना या जगात राहण्याचा अधिकार नाही, जे स्त्रियांना किंमत देत नाही. त्या स्त्रीला जी स्वतः त्या माणसासाठी खूप कष्टाने पैसे कमवते आणि त्याची काळजी घेते. मला खूप राग येत होता. कदाचित मी स्वतः असे कधीच केले नसते, पण रागाच्या भरात मी तिला असे सल्ले देऊ लागलो. ती म्हणाली, मी काय करू? काहीही असो, तो माझा नवरा आहे आणि मी माझे लग्न मोडू शकत नाही. जोपर्यंत तो श्वास घेत आहे तोपर्यंत मी त्याची पत्नी आहे. माझ्या आयुष्यात असणाऱ्या सर्व लोकांनी मिळून माझ्यासोबत खूप वाईट केलं आहे, पण मी काही वाईट स्त्री नाही. ते माझ्याशी वाईट गोष्टी करतो कारण तो मलाही वाईट बनवू इच्छितो. हे सर्वजण एक दिवस नक्कीच नरकात जातील. तिथे त्यांची नक्कीच चौकशी केली जाईल. त्यांना नक्कीच शिक्षा होईल. पण जर मी काही वाईट केलं तर मलाही शिक्षा होईल. मग माझ्यात आणि माझ्याशी वाईट वागणाऱ्या लोकांमध्ये काय फरक राहणार? ते या जगात जिंकतील, पण देवाकडे जाऊन माझा विजय होईल. ते लोक सर्व काही गमावतील. मी म्हणालो, तू याच्यावर उपचार का करत आहेस? तर ती म्हणू लागली की जर तो मेला तर लोक त्याच्या मृत्यूसाठी मलाच दोषी ठरवतील. पण तो उपचारानंतर मेला तरी माझ्या नवऱ्याला मारल्याचा आरोप सर्वजण माझ्यावरच करतील. कारण जेव्हा मी लोकांना सांगते की माझ्या पतीची अशी स्थिती आहे आणि तरीही तो मला मारहाण करतो, तरीही मी त्याच्यासाठी सर्व काही करत आहे. त्यामुळे लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की अनामिका तिच्या आजारी पतीला सोडून बाहेर फिरायला जाते किंवा ती व्यवसाय करते किंवा चुकीच्या मार्गाने ती पैसे कमावते. इतकी सुंदर मुलगी आहे आणि तिचा नवरा आजारी पडून तिला मारत असेल तर ती त्याच्यासाठी इतकी मेहनत का करेल? मी कंटाळले होते. मी कोणाला उत्तर द्यावं म्हणूनच मला वाटले, काहीही झालं तरीही लोक मलाच दोषी समजणार आहेत. त्यामुळे मी नक्कीच काहीतरी चुकीचे काम करणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला तशी म्हणाले. मला माफ करा. मला असे करायचे नव्हते. मी एक अतिशय आदरणीय मुलगी आहे. मी असह्य आणि अस्वस्थ झाले होते. मला माझ्या मुलीची खूप आठवण येते. मी माझ्या मुलीचे नाव परी ठेवले होते. फक्त या व्यक्तीमुळे ती माझ्यापासून दूर गेली आहे. ती खूप आजारी पडली होती. मी तिच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करायला गेले होते. पण मी घरी परतल्यावर माझ्या पतीने मला एवढा मोठा धक्का दिला की मी बेशुद्ध पडले.
आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तर माझ्या मुलीचे डोळे बंद झाले होते आणि तिने हे जग सोडले होते. अनामिकाचे म्हणणे ऐकून मी माझे दोन्ही मोबाईल फोन आणि जे काही पैसे होते मी ते तिच्या हातात दिले आणि म्हणालो, हा मोबाईल फोन विकून तू त्याचे पैसे वापर आणि कामावर पण ये, असे तिला मी सांगितले. मी आता निघत आहे, पण त्याआधी मला तुझ्या नवऱ्याला काही सांगायचे आहे. तू त्याला नंतर सगळं काही सांग. मी तिच्या नवऱ्याकडे गेलो आणि तिच्या नवऱ्याला म्हणालो की तू कसला व्यक्ती आहेस, तुला लाज वाटली पाहिजे. तुझी बायको इतकी काळजी घेते तुझी आणि तिचं नुकसान करणारा तूच आहेस. जर एखाद्या दिवशी तुम्ही त्याच्याशी चांगले वागलात तर मी देवाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहता येईल. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता, कारण मी त्याला काय बोलतोय ते त्याला स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं. तिथून बाहेर आल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता मला समजलं होतं की तिने आपल्या मुलीचे सामान तिथे का ठेवले होते, कारण तिची मुलगी या जगात राहिली नव्हती आणि प्रत्येक गोष्टीवर धूळ साचली होती. याचा अर्थ स्पष्ट होता, ती मुलगी आता या जगात नव्हती. मी तिथून निघालो. गाडीत बसून विचार करत होतो की हे जग किती वाईट आहे. लोकांनी प्रत्येक स्त्रीला इतके वाईट समजले आहे की तिने चांगले केले तरी लोक म्हणतात, नाही नाही, ती चांगली स्त्री असूच शकत नाही. आणि दुसरीकडे माणूस असा बनवला आहे की त्याने काही चुकीचे काम केले तर पुरुष नाकारू शकत नाही. पण मी अनामिकाला नकार दिला होता. नाहीतर आज ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं आणि पाऊस देखील पडत होता. अनामिकानेच मला सांगितले होते की मी काहीही करायला तयार आहे, पण नकार देऊन मी हे सिद्ध केलं होतं. जर पुरुष शुद्ध मनाचा असेल आणि पाप करण्याचा त्याचा हेतू नसेल तर सर्वात सुंदर मुलगी देखील त्याला मोहात पाडू शकत नाही. आणि या पापातून ती सुद्धा वाचली होती. अनामिका कामावर आल्यावर मी तिच्याशी बोललो नाही. ती देखील तिच्या कामात व्यस्त होती, कारण मला तिच्याबद्दल खरोखर सहानुभूती वाटत होती आणि प्रेम अजूनही होते, पण मी ते माझ्या मनात कुठेतरी लपवून ठेवले होते. ती कधी माझ्याशी लग्न करेल असे मला वाटत नव्हते, कारण ती तिच्या पतीला सोडू शकत नव्हती. जर तिला तिच्या पतीला सोडायचे असते तर ती आत्तापर्यंत त्याला सोडून निघून गेली असती. मी अनामिकाला माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवले होते, जिथे ती कायमच राहणार होती. पण मी तिला स्वतः सांगू इच्छित नाही की मी तिच्यावर प्रेम करतो, कारण ती कधीच माझी होणार नाही हे मला माहीत होतं. असेच दिवस जात होते. आता अनामिकाच्या नवऱ्याची वागणूक थोडी सुधारली आहे की नाही हे मी तिला विचारले नाही. तो अजूनही तिला मारत असेल का आणि ती गप्प बसून सहन करत असेल का, हे सर्व प्रश्न माझ्या मनात येत होते. पण मला एक दिवस तिला पाहून आश्चर्य वाटले. आज ती खूप खुश दिसत होती आणि ती खूप सुंदरही दिसत होती. अनामिका माझ्या ऑफिसमध्ये आली आणि मला म्हणाली, सर, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. मला वाटले कदाचित तिने माझ्यासाठी पुन्हा काहीतरी खायला तयार केले असेल, पण इतके दिवस ती माझ्यापासून दूर राहून माझ्याकडे दुर्लक्ष का करत होती. मग अचानक तिला माझा विचार कसा काय आला. सगळं नॉर्मल असल्यासारखं मी तिच्याशी वागत होतो आणि माझ्या आत काहीही चालत नाही असं मी विचार करत तिला म्हणालो, हो सांग, काय आणलं आहेस माझ्यासाठी. एवढं बोलताच तिने माझे दोन्ही मोबाईल माझ्यासमोर माझ्या टेबलवर ठेवले. मी तिला म्हणालो, अनामिका, तू अजून ते मोबाईल विकले नाहीस का आणि ते पैसे वापरले पण नाहीस. तर ती म्हणाली की नाही सर, त्यांना विकायची गरज नव्हती. खरे तर माझे पती हे जग सोडून गेले आहेत. ती जे काही बोलत होती ते ऐकून मला धक्का बसला. मी म्हणालो, हे सगळं कसं झालं. तेव्हा ती म्हणाली, त्या दिवसाच्या अवघ्या 2 आठवड्यानंतर रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी मला खूप वाईट गोष्टी सांगितल्या, पण मी त्या ऐकल्या नाहीत, कारण मला माहिती होतं की आता हे या लोकांचे शेवटचे शब्द होते. यापुढे मला कोणी काही सांगणार नाही. आता मी घरी पूर्णपणे एकटे राहते. मी म्हणालो, हे सर्व घडलं आहे आणि तू मला का सांगितले नाहीस. ती म्हणाली की मी तुम्हाला सांगितले नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आज मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे, कारण मी लवकरच लग्न करणार आहे आणि ते पण खूप छान माणसासोबत.
हे सर्व ऐकून मला धक्का बसला की तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती इतक्या लवकर दुसरं लग्न करत होती. जर तिचा नवरा हे जग सोडून गेला असेल तर ती माझ्याशी लग्न का करत नाही? जर मी तिला सांगितले असते तर बरे झाले असते. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. पण मला खूप वाईट वाटले. तिने मला शेवटच्या क्षणी सांगितले की माझे लग्न पुढच्या महिन्यात 4 तारखेला आहे आणि तुम्ही लग्नाला नक्की या. मी खूप काळजीत होतो. पुढच्या महिन्याची 4 तारीख फक्त 10 दिवसांनी आली. त्या दिवशी मी हॉटेलमधील सर्व लोकांना सुट्टी दिली होती आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. आज ती दुसऱ्याची होणार आहे हे मला माहिती होतं. ही संधी मी का हातून जाऊ दिली याचा आता मला खूप राग येत होता. असो, तिच्या पतीला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचेच होते. हे मी तिच्याशी अगोदर बोललो असतो तर तिने माझ्याशी लग्न करायला कधीच नकार दिला नसता. पण ती इतकी सुंदर दिसत होती की तिला कोणताही चांगला मुलगा सहज सापडला असता. माझे हृदय तुटले होते जेव्हा अचानक मला दारात आवाज आला आणि कोणीतरी आत शिरले. तेव्हा मी समोर पाहिले आणि आश्चर्यचकित झालो की समोर अनामिकाशिवाय दुसरं कोणीही नव्हतं आणि ती वधूच्या वेशात होती. मी तिला विचारले, तू इथे काय करत आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? सर्व काही ठीक आहे ना? आणि तुझा होणारा नवरा कुठे आहे? तू इथे नवरी बनून का आली आहेस? ती हसायला लागली आणि मला म्हणाली की माझा होणारा नवरा आणि माझा भावी वर माझ्यासमोर उभा आहे. मी म्हणालो, तुला काय म्हणायचं आहे? आणि मग अचानक मला समजले की ती काय बोलत आहे. ती म्हणाली, श्लोक, मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. तू असा एकमेव व्यक्ती आहेस ज्याने मला मदत केली आणि माझे संरक्षण केले आणि माझ्या मजबुरी समजून घेतल्या आणि माझ्यावर वाईट नजर टाकली नाही. तुझ्याशिवाय मी दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही. तुझ्यापेक्षा चांगला नवरा मला सापडणार नाही. जेव्हा तिने हे सर्व मला सांगितले तेव्हा मला त्यावेळी किती आनंद झाला हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी तिच्याकडे अविश्वासाने पाहत होतो आणि आनंदाने मी तिला मिठी मारली आणि त्याच दिवशी आमचे लग्न देखील झाले. आता ती माझी पत्नी आहे आणि आम्ही दोघं सुखाने जगत आहोत. तिने माझ्या घराला आता स्वर्ग बनवले आहे आणि आता ती माझ्या मुलाची आई होणार आहे. त्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यावर तिने मुलीला जन्म दिला. ती म्हणते की ही माझी तीच मुलगी आहे जी मला सोडून गेली होती. आता ती माझ्या आयुष्यात परत आली आहे. हिचे नाव मी परी ठेवेन. मी अनामिकाला पण नेहमी सांगतो, तू हे बरे केले. हिचे नाव तू परी ठेवलेस. खूप प्रेमळ नाव आहे परी. आणि आता तुझी मुलगी परत आली आहे. देवाने तुला तुझा आनंद परत दिला आहे. हे आता तू समजून घेतलं पाहिजे. आता अनामिकाने माझ्या घराला स्वर्ग बनवले आहे. तिच्यामुळे माझे हॉटेल आणखीन चांगले चालत आहे. आता मी खूप आनंदी आहे आणि मला अनामिकामध्ये एक सुंदर आणि चांगली जीवनसाथी मिळाली आहे. कारण मी त्या रात्री तिच्यासोबत ते पाप केले असते आणि माझी वासना मी पूर्ण केली असती तर कदाचित आज मी पूर्णपणे बर्बाद झालो असतो. पण मी असे काही काम केले नाही. मी तिला नेहमीच निस्वार्थ मदत केली आणि नंतर माझ्या संयमाचे फळ म्हणून ती माझ्या आयुष्यात परत आली. बिचाऱ्या अनामिकाच्या आयुष्यात आता शांतता आहे. कारण ती जेव्हा तिच्या आईवडिलांसोबत होती तेव्हा त्यांनी तिचा खूप छळ केला आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्यानेही तिचं जगणं कठीण केलं होतं. ती माझ्या घरी खूप आरामात राहते आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिला पण वाटतं की माझ्या आयुष्यात आल्यावर तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे. देवाने आम्हा दोघांना कसे एकत्र आणले आणि आमचे खरे प्रेम कसे पूर्ण केले. आता ती माझी पत्नी आहे आणि मी बाप झालो आहे. माझी मुलगी पण दिसायला खूप गोंडस आहे. अनामिकासारखी पत्नी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे. ती माझ्यासाठी सर्वात खास आहे. तिच्या उपस्थितीने माझे आयुष्य उजळले आहे आणि आता माझे आयुष्य माझ्या लहान कुटुंबासह खूप चांगले चालले आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील कथेचे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद. आभारी आहोत.